शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाडांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय। कोल्हापुरातल्या बिंदू चौकामध्ये झालेल्या या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली आहे। तर रोहित पवार बुलढाण्यामध्ये आंदोलन करणार आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांविरोधात कोल्हापुरात पुरोगामी संघटना एकवटली होती। गायकवाडांविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल केला जात नसल्यानं आक्रमक पुरोगामी संघटनांनी पवित्रा घेतला। या आंदोलनामुळे बिंदू चौक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। आंदोलक राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि याच वेळी मोठा राडा झाला। आंदोलनाआधीच पोलिसांनी प्रतिकात्मक पुतळा ताब्यात घेतला। यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली। पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला। मात्र कार्यकर्ते पुतळा दहन करण्यावर ठाम होते। बऱ्याच वेळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट सुरू राहिली। पोलिसांनी सावधानता राखत पुतळा ताब्यात घेतला। त्यामुळे कार्यकर्त्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि यावेळी आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही करण्यात आली। जे झालेला अन्यायाचा बदला घेत नाही पोलीस चालूच राहणार। हो, पोलिसांनी दडपशाही केली। हा महाराष्ट्र सरकारनं पोलिसांना पुढे करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला। यांना हे सगळी शिवाजी नावच पुसायचं आहे हे कारस्थान यांचं दिसतं, म्हणून हे उधळण्यासाठी आणि याची आमदारकी रद्द करण्याच्या मागणीसाठी आम्ही शेकडोंच्या हजारोंच्या संख्येनं त्याच्या घरात घुसून हे आम्ही आंदोलन करणार। शिवाजी कोण होता? पानसरेंच्या या पुस्तकावरून शिवरायांचा एकेरी उल्लेख असल्याचं म्हणत प्रकाशक प्रशांत आंबींना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई का केली जात नाही असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला। या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घालत आपला निषेध नोंदवला। बुलढाण्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या घराबाहेर प्रशांत आंबींसह रोहित पवारांकडून शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करत निषेध व्यक्त करण्यात येणार आहे। दरम्यान शिवरायांचा सन्मानपूर्वक उल्लेख करूनच पुस्तकाचं वाचन करावं आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याची मागणी शिंदेंच्या शिवसेनेच्या बुलढाण्यातील जिल्हा प्रमुखांनी केली आहे। 28 एप्रिलला बुलढाणा या शहरामध्ये संजय गायकवाड यांच्या घरासमोर तिथं आंदोलन केलं जाणार आहे, मोर्चा काढला जाणार आहे आणि तिथं पुस्तकाचं वाचन सुद्धा तिथं केलं जाणार आहे। पुस्तकांवरती बंदी, त्या नाव जर आठवत नसेल तर त्या पुस्तकाला बंदी 100% घालण्यात यावं व तांबे याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा, या सुद्धा आम्ही निवेदन दिलं आहे। दरम्यान गायकवाडांनी भावनेच्या भरात वक्तव्य केलं असून उपमुख्यमंत्री शिंदेंनी योग्य समज दिल्याचं मंत्री शिरसाट म्हणाले। संजय गायकवाडांनी एक भावनेच्या भरात किंवा शिवाजी महाराजांवर एकेरी भाषेमध्ये जो काही उल्लेख केला त्याचा तो निषेध त्यांनी करायचा प्रयत्न केला। त्यांनी हेही सांगितलं की मी पुस्तक वाचलं नाही, परंतु शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करू नये ही त्याची भावनिक ही ती साध होती, परंतु ते मांडताना त्यांनी ते चुकीचं मांडलं गेलं, हे मान्यच करावं लागेल। त्याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना समजही दिलेली आहे। माझ्या सकट किंवा सगळ्या आमदार महोदय किंवा पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी जे असतील त्यांनी पक्ष नेतृत्वाला किंवा महायुतीला याचा परिणाम होईल असे वक्तव्य टाळण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा आमची सगळ्यांकडनं आहे, ती माझ्याकडनं पण आहे आणि आम्ही सुद्धा ती पाळलं पाहिजे। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।